बायपास काय आहे तर जो तुमचा फ्लो आहे तो डिवाइड होतो. दोन चेंबर आहेत, एक वेपरायझिंग चेंबर आहे आणि एक बायपास चेंबर आहे. त्याच्यात तो डिवाइड होईल आणि शेवटी कंबाईन होऊन आउटपुट तुम्हाला बाहेर मिळेल. तर त्याच्याकरता स्प्लिट किती व्हायला पाहिजे, वेपरायझिंग चेंबरमध्ये किती जाईल आणि या चेंबरमध्ये किती जाईल, तर हे त्याच्या सॅच्युरेटेड वेपर प्रेशरनुसार असतं की इतकं वेपर प्रेशर आहे तर मग याला डायल्यूट करायला इतकं गॅस फ्लो लागेल. त्याच्यामुळे मग जर इतकं कॉन्सन्ट्रेशन हवं असेल तर इतकी गॅस त्याच्यातनं टाका. हे एक त्यांनी त्याचं करून दाखवलेलं आहे. तर स्प्लिटिंग रेशो कशाने चेंज होईल, तुम्हाला किती कॉन्सन्ट्रेशन हवं, जास्त कॉन्सन्ट्रेशन हवं आहे तर तुम्हाला जास्त गॅस तिकडनं टाकावं लागेल. आणि टेम्परेचर कंपेन्सेशन, टेम्परेचर पण कंपेन्सेट करावं लागेल. टेम्परेचरनुसार SVP वाढेल. तर मोस्ट जे टेक वेपरायझर आहे हे मेकॅनिकली टेम्परेचर कंपेन्सेट करतात. इकडे आलं टेम्परेचर कंपेन्सेशनची गोष्ट. तर सप्लाइड हीट जसं टेक 6 आहे तो इलेक्ट्रिकली हीटेड आहे. आणि अल्टर्ड फ्लो बायोमेटॅलिक स्ट्रिप असते टेकमध्ये, तर ती स्ट्रिप कमी किंवा जास्त होते आणि वॉल्व ओपन करते आणि त्याच्यानुसार मग तो फ्लो कमी किंवा जास्त होतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे की टेम्परेचरनुसारसुद्धा फ्लो चेंज होतो. फ्लो चेंज होणार तुमच्या कॉन्सन्ट्रेशन किती हवं आहे त्याच्यानुसार आणि टेम्परेचर मेकॅनिझमनुसार. मग त्याच्यानुसार कमी किंवा जास्त तुमचं हे जातं, फ्लो त्याच्यातनं जातो. आणि जे नवीन जे आहेत इंजेक्टर्स त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंपेन्सेशन आहे. ते हीट पण सप्लाय नाही करत, फ्लो पण सप्लाय नाही करत. ते किती इंजेक्ट करायचे ते त्याच्यानुसार डिसाईड करतात. इंटरचेंज नाही होऊ शकत वेपरायझर्स, कारण की प्रत्येकाचा सॅच्युरेटेड वेपर प्रेशर वेगळा आहे. त्याच्यामुळे त्यांचं पार्शल प्रेशर वेगळं आहे, त्याच्यामुळे त्यांचा स्प्लिटिंग रेशो पण वेगळा आहे. म्हणून स्प्लिटिंग प्रेशर रेशो जो आहे तो एजंट स्पेसिफिक आहे. मग दुसरा प्रकार काय आहे, एक बायपास झाला, व्हेरिएबल बायपास आणि मेजर्ड फ्लो, की जेवढा आपण कॅल्क्युलेट करणार किती कॉन्सन्ट्रेशन हवं आहे आणि तेवढा फ्लो टाकणार. तर तेवढा फ्लो त्याच्यातनं टाकावं लागतं. त्या दोन लाईन वेगवेगळ्या आहेत. तर काही लोक डेसला मेजर्ड फ्लो म्हणतात, पण तसं नाही आहे, तो ब्लेंडर आहे. आणि याचं एकच उदाहरण आहे, काय म्हणतात ती कॉपर केटल, त्या सोडल्या तर दुसऱ्या अशी उदाहरणं नाही आहेत त्याची. तर कशावर वेपरायझेशन डिपेंडंट आहे. एरिया वाढलं तर वेपरायझेशन जास्त होईल, म्हणून त्याच्यामध्ये विक्स टाकलेले असतात किंवा बेफल्स टाकलेले असतात. वेलॉसिटी, कारण की किती वेळ तो तुमच्या टचमध्ये राहील. हाय फ्लोला तो घेऊन जाईल जास्त, परंतु त्याला घेऊन जायला तेवढा वेळ पण मिळत नाही, त्याच्यामुळे कमी होऊ शकतं. लो प्रेशरला पण लो वेलॉसिटीला पण होऊ शकतं, कारण की तो न घेताच चालला जाईल. तर हाय आणि लो दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे हाय सेटिंगला आणि लो सेटिंगला हाय फ्लोला आणि लो फ्लोला ते एवढं परफेक्ट वर्क करत नाही वेपरायझर. आणि हाईट, की तुमचं जे गॅस चालला आहे हा, त्याची हाईट आणि या लिक्विडची हाईट याच्यातनं. तर मोस्टली विक्स वगैरे टाकलेल्या आहेत आता नवीन याच्यामध्ये, तर हे गोष्टी एवढ्या मॅटर नाही करत. वेलॉसिटी मॅटर करते पण एवढं पण नाही. आणि बबल थ्रू, आता वेगळा मुद्दाम बबल थ्रू मधातून कुठून घातला नाही. बबल थ्रूची इफिशियन्सी कशावर आहे, ऑब्वियसली साईज ऑफ बबल. तर बबल वाढले तर ते जास्त कॅरी करतील. डेप्थ ऑफ लिक्विड, म्हणजे तुम्हाला तेवढा वेळ मिळेल खालून वर यायला सरफेसपर्यंत. आणि वेलॉसिटी ऑफ कॅरियर गॅस, जेवढा पटकन बाहेर जाईल तेवढा कमी वेळ मिळेल. नंतर मग या कन्सेप्ट घेतलं की हीट ऑफ वेपरायझेशन. 1 ग्रॅमला वेपराईज करायला किती हीट लागेल त्याला वेपरायझेशन म्हटलं आहे. ॲट बॉइलिंग पॉईंट जर तर तो व्हेपर क्रिएट करताना ना तो त्या स्वतःचीच हीट घेतो, कारण की त्याला हीट बाहेरून तर काही मिळत नाही आहे. सरफेस फेनॉमेना आहे, सरफेसमधून तो हीट उचलतो आणि त्याच्यामुळे लिक्विड थंड होऊन जातं. त्याच्यामुळे मग उरलेलं जे पुढचं व्हेपर आहे ते एक प्रेशर कमी होऊन जातं, म्हणून आउटपुट कमी होतं. म्हणजे स्वतःलाच तो कमी करत जातो आहे. स्पेसिफिक हीट म्हणजे 1 डिग्रीने वाढवण्याची जी आहे त्याला म्हटलं आहे स्पेसिफिक हीट. आणि त्याच्यामुळे हीट त्याला द्यावी लागेल टू मेंटेन द आउटपुट, स्टेबल टेम्परेचर ठेवण्याकरता. किंवा मग तुम्ही फ्लो चेंज करा, जसं की थर्मल कंपेन्सेशन आहे.
त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी जास्त नाही करत तो, फक्त तुमचा फ्लो कमी जास्त करतो. म्हणून त्याचं जे चॉईस ऑफ मटेरियल की ते असं मटेरियल ठेवलं आहे की हाय स्पेसिफिक हीट आहे, त्याचं स्वतःचं हीट वाढणार नाही म्हणून तो एक स्टेबल टेम्परेचर देऊ शकेल. आणि कंडक्टिव्हिटी पण खूप हाय ठेवतात की जेणेकरून त्याला जर काही टेम्परेचर कमी किंवा जास्त मिळालं ते लगेच बाहेर चाललं जाईल, जेणेकरून आतमध्ये टेम्परेचर चेंज नाही होणार आणि स्टेबल टेम्परेचर मिळू शकेल. थर्मल कॅपॅसिटी म्हणजे तो किती होल्ड करू शकतो, हीट इंटू मास. तर मास जास्त असेल तर मग तो हीट जास्त रिटेन करू शकतो. आणि त्याच्यामुळे ते थिकली बिल्ट असतात की बाबा हीट जे आहे ते डेसिपेट होऊन जाईल आणि एका ठिकाणचं टेम्परेचर नाही वाढवणार. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे किती स्पीडने तो इक्विलिब्रेट करतो आहे आतलं बाहेरचं टेम्परेचर. त्याच्यामुळे हाय थर्मल कंडक्टिव्हिटी इज प्रेफर्ड फॉर कीपिंग स्टेबल टेम्परेचर. कॉपर आहे तो कॉपर केटल संदर्भात चालू आहे की हाय स्पेसिफिक हीट आहे, त्याच्यामुळे तो स्वतः टेम्परेचर स्टेबल ठेवतो आणि थर्मल कंडक्टिव्हिटी पण खूप हाय आहे की जेणेकरून काही टेम्परेचर आलं तर ते बाहेर डेसिपेट होऊन जाईल. टेक्निक्स बघितले आपण. मग हे इन सिस्टीम आणि आउट ऑफ सिस्टीम हे पण बघितलं की इन सिस्टीम म्हणजे सर्कल सिस्टीमबद्दल बोललेलं आहे की आउट ऑफ सिस्टीम म्हणजे तो सर्कल सिस्टीमच्या मधात नाही आहे. तर जेही काही आहेत मेजर्ड फ्लो असेल किंवा प्लेनम असेल, प्लेनम तर हाय रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळे, तर हे फ्लो मीटर आणि कॉमन गॅस आउटलेटच्या मधात आहे. हा मुद्दा मला नाही समजला की तुम्ही मॅपल्सन लावल्यावर ते कुठे येतं पोझिशन, मला ते कळालं नाही. बिटवीन कॉमन गॅस आउटलेट अँड ब्रीदिंग सिस्टीम याच्यात वेपरायझर कसं बसणार आहे आय डोंट नो, आणि ते कसं फंक्शन करणार आहे. इन सिस्टीम आहे. इन सिस्टीम म्हणजे तो इन्स्पायरेटरी एक्सपायरेटरी सर्कलमध्ये आहे, त्याच्यामुळे त्या गॅसेस त्याच्यातनं जातात. मग त्याला तुम्ही हाय आउटपुट म्हणून नाही ठेवू शकत कारण की खूप जास्त इफेक्ट होईल पेशंटला, खूप हाय गॅसेस जातील. म्हणून जस्ट इनहेलर, लो आउटपुट इनहेलर म्हणून देतात. आणि रिस्क ऑफ कंडेन्सेशन पण, समजा तो एक्सपायरेटरी रिंगवर आहे तर त्याच्यात त्याचं स्वतःचं मॉइश्चर जे आहे ते कंडेन्स होईल. आउटपुट त्याच्यामुळे अनप्रेडिक्टेबल आहे, म्हणून मेंटेनन्ससाठी फक्त इनहेलर म्हणून हे वापरले जाऊ शकतात. प्लेनमचा आपण बघितलं रेजिस्टन्स खूपच जास्त, त्याच्यामुळे इन सिस्टीम तो वापरलाच जाऊ शकत नाही. तर आउट ऑफ सिस्टीम प्लेनम एक मॉडेल घ्या, त्याच्याबद्दल बघू. रेजिस्टन्स कसा ओव्हर केला जातो की गॅस जो आहे तो प्रेशरने दिला जातो आहे आणि आउटपुट त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. वेपरायझरचं आउटपुट आणि कॉन्सन्ट्रेशन सेम आहे कारण की ते तिथेच मिक्स होऊन तिथेच बाहेर पडतं. हाय कॅपॅसिटी आहे, कॅरियर गॅस वाढवून तुम्ही त्याचा आउटपुट वाढवू शकता. मिनिट व्हेंटिलेशनशी काही संबंध नाही त्याचा. कंडेन्सेशन ऑफ एक्सपायर्ड गॅसेसचा काही संबंध नाही आहे. क्लिनिंग आणि वॉशिंगची काही गरज नाही. याच्या उलट इथे क्लिनिंग आणि वॉशिंगची गरज आहे. कंडेन्सेशन होतं वॉटर वेपरचं त्याच्यात, मिनिट व्हेंटिलेशनवर डिपेंडंट आहे, लो कॅपॅसिटी आहे. हा मुद्दा काही खास समजला नाही आहे. डायल तुम्ही जेवढं सेट कराल त्याच्यापेक्षा जास्त रीडिंग दाखवतो आधी, कारण की त्याच्यातनं एक्सपायर्ड गॅसेस जातात. म्हणून फ्रेश गॅस फ्लो जास्त ठेवायचा की जेणेकरून तुमचं डायल सेटिंग मॅच होईल. लो रेजिस्टन्स पाहिजे कारण की तुमचं सर्कल सिस्टीममध्ये आहे, पेशंट त्याच्या थ्रू ब्रीथ करतो आणि म्हणून तो ड्रॉ ओव्हर आहे. गोल्डमन आणि EMO हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. गोल्डमन एकदम इझी आहे. हे गोल्डमन आहे, छोटंसं कप आहे फक्त, फ्लो ओव्हर आहे, काही कंपेन्सेशन नाही आहे, स्पेसिफिक नाही आहे. हॅलोथिन इथं ड्रायव्हिंग काही टाकू शकता, इन सिस्टीम आउट सिस्टीम कसंही टाकू शकता. हे EMO आहे, एप्स्टिन मॅकिंटोश ऑक्सफर्ड व्हेपरायझर. तर हे ड्रॉ ओव्हर आहे आणि व्हेरिएबल बायपास आहे. त्याच्यात तो कोन आहे, त्याच्यानुसार त्याचं चेंज होतं. हा पहिला, याच्यात दोन्ही आहेत, टेम्परेचर कंपेन्सेशन बाय वॉटर हीट आणि फ्लो. एजंट स्पेसिफिक आहे याचं चित्र इकडे दिलेलं आहे, कुठे गेलं हां. तर हे वॉटर जॅकेट आहे, हे W लिहिलेलं, हे थर्मल कोन आहे, हा कमी किंवा जास्त होतो आणि हे वॉटर जॅकेट त्याला हीट करतं, WW लिहिलेलं.
आणि ई काय इतर फील्ड बेलोज या वर किंवा जास्त होतात डिपेंडिंग ऑन टेम्परेचर. त्याच्यामुळे हे दोघेही मेकॅनिझम आहे त्याच्यात. आणि ही कॉपर केटल आहे. कॉपर केटलमध्ये मेजर फ्लो जातो, बबल थ्रू आहे, कंपेन्सेशन नाही आहे. मॅन्युअली फ्लोचं कंपेन्सेशन फ्लो हे करून कंपेन्सेट करतात. ॲक्च्युली कंपेन्सेशन आहे वाटतं, डिटेल येईल तेव्हा बघतो. कॅलिब्रेशन नाही आहे, तुम्हाला मोजावं लागतं ते किती गेलं किती आलं. मल्टिपल एजंट येईल, आउट ऑफ सर्किट आहे.